जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व दूरदर्शी नेते स्वर्गीय दिनेशजी भट यांच्या 61व्या जयंतीनिमित्त भारतीय विद्यापीठ आश्रमशाळा जवाहर येथे इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचं वाटप करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री नरेंद्र मधुकर महाले, उपाध्यक्षा श्रीमती दीपश्री दिनेश भट, संचालक श्री अनिल अशोक दवणे, श्री भूषण सुनील शिरसाट, श्री शकील सय्यद कुनमाळी, श्री सूरज सुनील वाघ, श्री निनाद वसंत मुकणे तसेच प्रणव प्रल्हाद काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचं वितरण करण्यात आलं. यावेळी स्वर्गीय दिनेशजी भट यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील योगदानाचं स्मरण करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपलं भविष्य घडवून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावं असं आवाहन उपस्थित मान्यवरांनी केलं. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. भारतीय विद्यापीठ आश्रमशाळेच्या शिक्षकांनी जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचं मनापासून कौतुक करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केलं. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संस्थेने घेतलेला हा पुढाकार स्तुत्य असल्याचं सांगितलं. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पतसंस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी तसेच भारतीय विद्यापीठ आश्रमशाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केलं. स्वर्गीय दिनेशजी भट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबवण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.